नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर खूप रिक्वेस्टेड अशा कमेंट्स होत्या की ताई तुम्ही कोणत्या ॲपमधून तुमच्या व्हिडिओचं एडिटिंग करता ते आम्हाला सांगा, ते आम्हाला दाखवा। तर आज मी कोणता ॲप वापरते एडिटिंग करण्यासाठी आणि कशा प्रकारे व्हॉइस ओव्हर करते हे सगळं दाखवणार आहे। व्हिडिओ जो आहे खूप इम्पॉर्टंट होणार आहे। एकही स्टेप स्किप करू नका। जर तुम्ही एकही स्टेप स्किप केली किंवा बघितली नाही तर तुम्हाला समजणार नाही कशा प्रकारे एडिटिंग करायचं आहे। कारण की यूट्यूबमध्ये एडिटिंगला तेवढंच महत्त्व आहे जेवढं थंबनेलला महत्त्व आहे। एडिटिंग जर व्यवस्थित असेल, आपली बरोबर कनेक्टेड व्हिडिओज असतील तर बघणाऱ्यालाही ते चांगलं वाटतं आणि बघणारा तो शेवटपर्यंत बघतो। त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे स्किप न करता बघा, कारण की प्रत्येक स्टेप जी आहे खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। मी कोणता ॲप वापरते, कशा प्रकारे एडिटिंग करते हे सगळं इन डिटेल मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयाच, पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करत जा, म्हणजे असे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन्स आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल। तुम्ही कोणत्याही प्रकारे व्हिडिओ जे आहे मिस करणार नाही, कारण कोणीही न सांगितलेल्या ज्या ट्रिक्स आहेत, टिप्स आहे, जी सखोलता आहे ते सगळं मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते। तर बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ स्किप करणार नाही। तर आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी माझ्या व्हिडिओ एडिटिंगसाठी सुरुवातीपासून म्हणजे 2 वर्षांपूर्वीपासून जेव्हा माझं मी यूट्यूब चॅनल सुरू केलेलं होतं तेव्हापासून ते आतापर्यंत मी फक्त आणि फक्त एकाच ॲपचा उपयोग करते आहे, ते आहे InShot ॲप। InShot ॲप ना हे खूपच फ्रेंडली आहे। जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल ना तर तुमच्यासाठी InShot ॲप बेस्ट आहे। केमस्टार आणि वेगवेगळे खूप सारे ॲप्स मी यूज करून बघितले, पण मला InShot एवढं सोपं ॲप नाही मिळालं। त्यामुळे सुरुवातीपासून ते आतापर्यंत मी फक्त आणि फक्त InShot ॲपच यूज करते। तर ते कशा प्रकारे आता आपण यूज करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला InShot ॲप ओपन करायचं आहे। आता InShot ॲप तुम्ही प्ले स्टोअरमधून देखील घेऊ शकता। तुमच्याकडे InShot ॲप नसेल तर प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे। प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर सर्चमध्ये जाऊन तुम्हाला इथे InShot ॲप टाकायचं आहे आणि हे बघा अशा प्रकारे जो आपला इंस्टाग्रामच्या लोगोचा थोडासा सिमिलर लोगो असेल ना तिथे इन्स्टॉल करायचा आहे। माझं ऑलरेडी इन्स्टॉल आहे, मी ओपनवर क्लिक केलं। आता आपण व्हिडिओमध्ये जायचं आहे। व्हिडिओमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथे वरती न्यू दिसतंय ना, या न्यूमध्ये जायचं आहे। इथे ना तुम्हाला कोणत्याही प्रकारे सबस्क्रिप्शन घ्यायचं नाही याचं, विदाऊट एनी पैसे, विदाऊट एनी कॉस्ट आपण हे InShot ॲप फ्रीचं यूज करणार आहोत। गेली 2 वर्ष मी हे विदाऊट एनी कॉस्ट यूज करत आहे, फ्रीमध्ये यूज करत आहे। तर कशा प्रकारे आता आपल्याला व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इथे तुम्हाला जो व्हिडिओ तुमचा एडिट करायचा आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। आता मला इथे माझे हे व्हिडिओज एडिट करायचे आहेत, तर मी जेवढे मला एडिटिंगमध्ये व्हिडिओ टाकायचे आहेत ते व्हिडिओ मी इथे सिलेक्ट करणार। तर इथे माझा आणि तुम्ही ते क्रमवाईज टाकायचे आहेत, म्हणजे तुम्हाला समजेलच ना की आपण सुरुवातीला कोणता व्हिडिओ शूट केला, दुसरा कोणता व्हिडिओ शूट केला, तसे ते आपल्या गॅलरीमध्ये क्रमवाईजच येतात। तर तसेच मी इथे सगळे सिलेक्ट करून घेतले। ठीक आहे, हे सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला खाली ग्रीन कलरचा एक गोलाकारामध्ये बटन दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केलं, आता तुम्हाला इथे सगळे माझे जे व्हिडिओज आहेत जे मला एडिट करायचे आहेत ते सगळे इथे आलेले आहेत। ठीक आहे, आता हे सगळे बघितले मी, मला हा व्हिडिओ जो आहे सगळ्यात अगोदर घ्यायचा आहे। त्यामुळे मी काय करणार, जो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिला टाकायचा आहे ना तिथे फक्त तुम्हाला लाँग प्रेस करायचा आहे। तुम्हाला पुन्हा दाखवते मी, हे बघा हा माझा सगळ्यात शेवटचा व्हिडिओ आहे। तर हा मला सुरुवातीला टाकायचा आहे, मी लाँग प्रेस केलं आणि इथे स्क्रोल करून पहिल्या नंबरला आणलं। आता बघा या ठिकाणी मी इथे व्हिडिओ सुरू केलेला आहे। ठीक आहे, आता मला इथे हाय हॅलो नमस्ते पासून व्हिडिओला एडिट करायचं आहे। तर मी काय करणार, या ठिकाणी मी स्टॉप केलेला आहे। इथून माझा जो व्हॉइस आहे तो सुरू झालेला आहे। तर या ठिकाणी मी स्टॉप केलं आणि तुम्हाला हे जे खालती बटन्स दिसत आहेत, कॅनव्हास, ऑडिओ, स्टिकर,
टेक्स्ट, इफेक्ट, फिल्टर इकडे पुढे ना खूप सारे आहेत. ते सगळे महत्त्वाचे आहेत. ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण सध्या आपल्याला सुरुवात आहे त्यामुळे पूर्ण यामध्ये पडायची गरज नाही आहे. जेव्हा तुम्ही हे सगळ्यात पहिल्यांदा जे शिकायचं आहे ते शिकणार ना, त्यानंतर मी पुढचं सगळं सांगेल. तर फक्त तुम्हाला कट कसं करायचं आहे आणि तुमच्या व्हिडिओला तुम्हाला व्यवस्थित कशाप्रकारे एका क्रमामध्ये जोडायचं आहे ते मी सांगत आहे. तर हाय हॅलोपासून मला इथे सुरुवात करायची होती. तर हायच्या इथेच मी बरोबर व्हिडिओ थांबवला. कारण की आपले व्हिडिओ जे असतात ना, ते असे खूप मोठे असतात. जे बिनकामाचे आपले शॉर्ट्स असतात ते आपल्याला कट करायचे असतात. तेच मी आता इथे करत आहे. तर इथे तुम्हाला स्प्लिटचं ऑप्शन दिसत आहे. हे बघा, या ठिकाणी स्प्लिटचं ऑप्शन आहे. या स्प्लिटच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेलच, की आपला जो व्हिडिओ आहे तो स्प्लिट झाला आहे म्हणजे 2 भागांमध्ये डिवाइड झालेला आहे. तर सुरुवातीला हा जेवढा माझा पार्ट होता तो मला कट करायचा आहे. हाय हॅलो नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि या ठिकाणापासून माझा मेन व्हिडिओ सुरू झालेला आहे. तर जो हा पहिला पार्ट होता त्याला मी सिलेक्ट केलं आणि स्प्लिटच्या बाजूला डिलीटचं बटन आहे. त्या डिलीटच्या बटनवर क्लिक केलं. आता जो मला अनवॉन्टेड पार्ट होता किंवा जो मला पार्ट कट करून टाकायचा होता, तो माझ्या या व्हिडिओमधून, या क्लिपमधून कट झालेला आहे. हाय हॅलो नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. ठीक आहे. आता हा जो आहे इथपर्यंत माझा पूर्ण मला ही जी क्लिप आहे इथपर्यंत पूर्ण पाहिजे आहे. आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल. तर वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात करूयाच्या इथे पुन्हा मी इथे स्प्लिट करेल. कारण की पुढचे जे 1-2 सेकंद आहेत ते मला नको आहेत व्हिडिओमध्ये. ते मी माझा कॅमेरा बंद करण्याचे आहेत. तर पुन्हा स्प्लिट केल्यानंतर जेवढा काही पोर्शन उरणार आहे त्या क्लिपचा तो पुन्हा मी इथे डिलीट करून टाकेल. मी तुम्हाला पुन्हा ही पूर्ण क्लिप दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल पहिली क्लिप कशी होती आणि आताची क्लिप कशी आहे ते. हाय हॅलो नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. मीशो आणि पर्पलवरून काही गोष्टी मागवल्या होत्या. तर त्या गोष्टी कशा आहेत त्याचा ऑनेस्ट रिव्ह्यू मी तुम्हाला आज देणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. मला खात्री आहे या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला नक्कीच उपयोगाच्या पडतील. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी असे माहितीपूर्ण व्हिडिओज पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल. तर वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. समजलं? म्हणजे मला जे अनवॉन्टेड क्लिप्स होत्या त्या मला काढून टाकायच्या होत्या. तर मी अशा प्रकारे काढून टाकल्या. फक्त तुम्हाला जेवढा जो अनवॉन्टेड पार्ट आहे तो काढून टाकायचा आहे. स्प्लिटवरती क्लिक करायचं आणि तो पार्ट काढून टाकायचा. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला कोणती क्लिप पाहिजे नसेल ना त्यावेळेस तुम्हाला स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला डिलीट करून टाकायचं आहे. आता चुकून जर तुमची जी महत्त्वाची क्लिप आहे ती डिलीट झाली तर काय करायचं? आता समजा माझी ही क्लिप जी आहे चुकून मी डिलीट करून टाकली. डिलीट झाली तर पॅनिक नाही व्हायचं. तुम्हाला इथे 2 ॲरोज दिसत आहेत. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला 2 ॲरोज दिसत आहे. त्या ॲरोज जो इकडचा ॲरो आहे त्यावरती क्लिक करायचं म्हणजे तुमची ती जी क्लिप आहे ती अंडू होते आणि पुन्हा ती जशीच्या तशी येते. मी पुन्हा दाखवते. समजा माझी ही जी क्लिप आहे ही क्लिप मी चुकून माझी डिलीट झाली तर मी काय करणार? हा जो ॲरोचा आहे या साईडचा जो ॲरो आहे लेफ्ट साईडचा जो ॲरो आहे त्या ॲरोवरती पुन्हा क्लिक करेल आणि माझी ही जी क्लिप आहे ती क्लिप पुन्हा येऊन जाईल. तर मला वाटतं तुम्हाला एवढं समजलं असेल. जी पार्ट आपल्याला नाही पाहिजे आहे क्लिपचा तो पार्ट स्प्लिट करायचा आणि डिलीट करून टाकायचा. आणि जर चुकून एखादा पार्ट डिलीट झाला असेल तर पुन्हा जो लेफ्ट साईडचा ॲरो आहे त्यावरती क्लिक करायचं. चुकून डिलीट झालेला पार्ट पुन्हा येईल. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल अशी मला आशा आहे. आता तुम्ही कंटिन्युटी बघा कशी आहे ती सुरुवातीपासून. हाय हॅलो नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. मीशो आणि पर्पलवरून काही गोष्टी मागवल्या होत्या. तर त्या गोष्टी कशा आहेत त्याचा ऑनेस्ट रिव्ह्यू मी तुम्हाला आज देणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. मला खात्री आहे या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला नक्कीच उपयोगाच्या पडतील. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी असे माहितीपूर्ण व्हिडिओज पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल. तर वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया.
आता आपण व्हॉइस ओव्हर कसा करायचा हे बघूया. आता माझ्या या क्लिपला व्हॉइस ओव्हर नाही आहे. मी अगोदर फक्त व्हिडिओ शूट करून घेतलेला आहे. तर याला व्हॉइस ओव्हर कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते. आता जिथून आपल्याला व्हॉइस ओव्हर करायचा आहे, सगळ्यात पहिल्यांदा असं स्क्रोल होतं हे हां. ह्या स्क्रोलने जिथून आपल्याला व्हॉइस ओव्हर करायचा आहे त्या ठिकाणी येऊन थांबायचं आणि पुन्हा हे जे तुम्हाला वरती दिसत आहेत ना, हे सगळे बटन्स इथे यायचं. आता इथे ऑडिओमध्ये जायचं. ऑडिओमध्ये जायचं. ऑडिओमध्ये गेल्यानंतर इथे रेकॉर्ड आहे बघा. माईकचं बटन आहे. तिथे क्लिक करायचं. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे लाल बटन दिसत आहे. तिथे प्रेस करायचं आणि 3 सेकंदामध्ये तुमचा जो व्हिडिओ आहे रेकॉर्डिंगचा तो सुरू होईल. आणि जर तुम्ही जे रेकॉर्ड केलेलं आहे ते पाहिजे नसेल, तर या ठिकाणी बघा तुम्हाला एक गोल दिसत आहे. डाव्या बाजूला त्या गोलवरती जायचं म्हणजे तुमचं जे रेकॉर्ड केलेलं आहे ते सगळं पुसून जाईल. तुम्हाला जे नको आहे ते. आता मी रेकॉर्ड कसं करायचं ते सांगते. तर मी या ठिकाणी प्रेस करणार आहे. प्रेस केल्यानंतर मला जे या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे ते मी बोलणार आहे. तर ही 2 पार्सल्स मी मिशो आणि पर्पलवरून मागवलेली होती. आता बघूया जसं मी मागवलेलं आहे तसं यामध्ये आहे किंवा नाही आहे. तर बघा माझ्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स आणि जे काही 2 बॉक्स मी मिशो आणि पर्पलवरून मागवलेले आहेत, ते कनेक्ट होत आहेत. तर तशा प्रकारेच तुम्हाला व्हॉइस ओव्हर करायचा आहे. पुन्हा एकदा बघा. आता पुढचं बघूया आपण. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे मिशोचं पार्सल ओपन करून बघूया. यामध्ये मी जे मागवलेल्या गोष्टी आहेत, त्या व्यवस्थित आल्या आहेत किंवा नाही आहेत. तर मी ना हे असे पाउचेस मागवलेले होते. म्हणजे मला हे खूप क्यूट वाटले आणि हे 3 छोटे-छोटे पाउच आहेत. तर त्याची क्वालिटी कशी आहे आणि जशा प्रकारे मी इमॅजिन केलेली होती तशी आली की नाही आहे ते बघूया आपण. सुरुवातीला तर हे मला खूप छान दिसतंय आणि बघा किती क्यूट असं पाउच आलेलं आहे. याचे 3 कलर्स आहेत. एक व्हाईट आहे, स्काय ब्लू आहे. आता माझं थोडंसं फंबल झालं या ठिकाणी, ठीक आहे. तर मला पुन्हा असं वाटलं की मला काहीतरी यामधून डिलीट करायचं आहे. तर मी कसं डिलीट करणार? याचे 3 कलर्स आहेत. एक व्हाईट आहे, स्काय ब्लू आहे आणि हा एक छोटासा म्हणजे आपल्या हां. आता मला हा एक छोटासा म्हणजे आपला जो आहे ना, तो डिलीट करायचा आहे. तर पुन्हा मी असं स्क्रोल करणार. आहेत. एक व्हाईट आहे, स्काय ब्लू आहे आणि हा एक छोटासा म्हणजे इथे मी स्टॉप होणार आणि जिथून मला जो पार्ट डिलीट करायचा आहे, तिथे मी स्टॉप होणार. पुन्हा स्प्लिटवरती जाणार आणि पुढचे 2 सेकंद मला नको आहेत, तर मी डिलीट करून टाकणार. तुम्हाला दाखवते आता डिलीट केल्यानंतर कशाप्रकारे कलर्स आहेत. एक व्हाईट आहे, स्काय ब्लू आहे आणि हा एक म्हणजे पुढचं डिलीट झालं. तर अशा प्रकारे तुम्ही व्हॉइस ओव्हर देखील करू शकता. खूप ईझी आहे, खूप ईझी आहे. तुम्ही माझा हा व्हिडिओ जो आहे फॉलो करा. मी कशाप्रकारे सांगितलेलं आहे ते बघा. जेवढ्यात सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करता येईल, तेवढ्या सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करत आहे. आता तुम्हाला यामध्ये काही फोटोज ॲड करायचे असतील, तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही फोटोज ॲड करायचे असतील, तर ते फोटोज कसे ॲड करायचे? तर हे तुम्हाला जे खाली बटणं दिसत आहेत किंवा लोगो दिसत आहेत, त्यामध्ये स्क्रोल करायचं आणि इथे बघा PIP दिसत आहे. तुम्हाला एक चौकोन दिसत आहे. चौकोनामध्ये अजून एक छोटासा चौकोन दिसत आहे. तर इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही व्हिडिओज किंवा फोटोज पाहिजे असेल त्यावर क्लिक करायचं. आता बघा मला इथे मिशो पाहिजे आहे, तर मी इथे मिशोवर क्लिक केलं. मिशो आला. आता याला मी थोडं छोटं करेल आणि इथे राईट साईडला ठेवेल. आता मला पुन्हा पर्पल पाहिजे आहे, तर पुन्हा मी PIPवर क्लिक करेल आणि इथे पर्पल क्लिक करेल, म्हणजे पर्पल देखील आलं आणि मी इथे त्याला राईट साईडला ठेवेल. तर जेव्हा मी बोलते ना मिशो आणि पर्पल, त्यावेळेस मिशोचा लोगो येईल आणि पर्पलचा देखील लोगो येईल. अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. मिशो आणि पर्पलवरून काही गोष्टी मागवल्या ठीक होत्या. आहे. आता जर आपल्याला हे थोडंसं मागे-पुढे करायचं असेल, तर मिशोवरती इथे तुम्ही क्लिक करा आणि थोडंसं पुढे घेऊन जा. त्याचबरोबर पर्पलवरती इथे क्लिक करत आहे मी आणि थोडंसं पुढे घेऊन जात आहे. मिशो आणि पर्पलवरून काही गोष्टी मागवल्या होत्या. आता जर याला तुम्हाला थोडे काही इफेक्ट द्यायचे असतील, तर ते इफेक्ट कसे द्यायचे? इथे ॲनिमेशनमध्ये जायचं. ठीक आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इन आउटचा कोम्बो आपल्याला दिसेल. तुम्हाला इन करायचं किंवा आउट करायचं आहे. तर मी सगळ्यात पहिल्यांदा झूम इन करत आहे. मिशो आणि पर्पल
तर मिशो आला, हे बघा आहे. मिशो आणि पर्पल वरून काही गोष्टी पर्पलला सेम करायचं आहे. पुन्हा ॲनिमेशन मध्ये जायचं आणि पुन्हा झूम इन करायचं. मिशो आणि पर्पल आहे. मिशो आणि पर्पल वरून काही गोष्टी मागवल्या होत्या, तर त्या गोष्टी कशा आहेत त्याचा ऑनेस्ट रिव्ह्यू मी आणि तुम्हाला मग त्या देणार आहे. जातील. तर व्हिडिओ तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ जो आहे अट्रॅक्टिव्ह बनवू शकता, म्हणजे लोकांना तो नक्कीच आवडेल. तर आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की कशाप्रकारे स्प्लिट करायचं, जो अनवॉन्टेड भाग आहे आपल्या व्हिडिओचा, क्लिपचा, तो कशाप्रकारे काढून टाकायचा, व्हॉईस ओव्हर कसा द्यायचा, त्यानंतर जर तुम्हाला एखादा फोटो लावायचा असेल, एखादा व्हिडिओ लावायचा असेल, तर तो कसा लावायचा. व्हिडिओ देखील आपण सेम पद्धतीने लावू शकतो. PIPमध्ये जायचं आणि तुम्हाला जो काही व्हिडिओ इथे लावायचा असेल, तर समजा मी हा व्हिडिओ इथे लावते. तुम्हाला जो काही व्हिडिओ लावायचा असेल ना, तिथे जायचं, छोटं करायचं आणि इथे नक्की बघा. मला खात्री आहे या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला नक्कीच उपयोगाच्या पडतील. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की तरी बघा अशा प्रकारे हा व्हिडिओ देखील इथे लागला जातो. आता मला हा नको, मी डिलीट करून टाकला. तर मला खात्री आहे की आत्तापर्यंत मी जेवढा तुम्हाला एडिटिंगबद्दल सांगितलेलं आहे, तुम्हाला समजलं असेलच. आता तुम्हाला सुरुवातीला जर तुमच्या चॅनलचा वेलकम करायचं असेल, तुमच्या चॅनलवरती वेलकम करायचं असेल, तर कसं करायचं? तुम्हाला इथे प्लसचं साईन दिसत आहे. या प्लसच्या साईनवरती क्लिक करायचं, व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि हे तुम्हाला वरती अल्बम आणि मटेरियल दिसत आहे. तर या मटेरियलवरती जायचं. तुम्हाला इथे खूप सारे बटन्स दिसतील, खूप सारं लिहिलेलं दिसेल. तर इंट्रो जे आहे ना सुरुवातीला, त्या इंट्रोवरती जायचं आणि तुम्हाला इथे दिसेल यू आर वॉचिंग चॅनल नेम. ठीक आहे, आता मी याला क्लिक करते आणि इथे पुन्हा ग्रीन बटनवरती प्रेस करते. तर हे तुमचं इथे ॲड झालं. यू आर वॉचिंग. मग तुमच्या चॅनलचं जे काही नाव असेल ते तुम्ही चॅनलचं नाव टाकू शकता. हाय अशा हॅलो नमस्ते. प्रकारे मी तुम्ही सुरुवातीला तुमच्या चॅनलचं वेलकम करायचं असेल, तर वेलकम इथे करू शकता. त्याचबरोबर सगळ्यात शेवटी जेव्हा आपण व्हिडिओ संपवतो, त्यावेळेस देखील तुम्हाला जर थँक यू आणि सबस्क्रायबर्स बोलायचं असेल, तर इथे आउट्रोमध्ये जायचं आणि इथे तुम्हाला बघा द एंड, थँक्स फॉर वॉचिंग, थँक्स फॉर वॉचिंग, थँक्स फॉर वॉचिंग, सबस्क्राईब हे सगळं दिसतं. तर मी हे यूज करते. थँक्स फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब हे बघा. तर अशा प्रकारे क्लिक करायचं आणि हे देखील येऊन जाईल. म्हणजे अगदी सोपं आहे. फक्त तुम्ही थोडंसं ध्यान दिलं ना, फीचर्सवरती जो तो ॲप तुम्ही यूज करता आहेत त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुमचा व्हिडिओ जो आहे एडिट होईल. आता समजा आपला व्हिडिओ जो आहे व्यवस्थित तयार झालेला आहे. आता मध्ये-मध्ये आपण बघतो की सबस्क्राईब, शेअर, कमेंट हे देखील तुम्हाला मध्ये-मध्ये पॉपअप होताना दिसतात व्हिडिओजवरती. तर ते कसं करायचं? आता या ठिकाणी समजा मला इथे शेअर म्हणून करायचं आहे. शेअर म्हणून माझ्या सबस्क्रायबर्सना, व्ह्यूअर्सना अपील करायची आहे. तर इथे स्टिकरमध्ये जायचं. स्टिकरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे स्टिकर्स दिसत आहे. त्या स्टिकरवर जायचं. हे तुम्हाला GIF दिसत आहे. GIFवर स्टिकरवर जायचं. स्टिकरवर गेल्यानंतर पुन्हा आपण इथे शेअर टाकूया. आणि हे बघा या ठिकाणी तुम्हाला शेअर, कमेंट सगळं येईल. आता समजा मला हे यूज करायचं आहे शेअर. त्यावर क्लिक करायचं आहे. इथे शेअर आलं. आता इथे बॅक करायचं आहे आपण आणि तुम्हाला जिथे कुठे प्लेस करायचं आहे, ते प्लेस करायचं. फक्त हे असं बोटाने स्क्रोल करायचं. म्हणजे तुम्हाला जिथे कुठे प्लेस करायचं आहे त्या ठिकाणी प्लेस करता येईल. आता इथे शेअर झालं. तुम्हाला याची लेंथ जी आहे थोडी वाढवायची असेल, तर इथे खाली यायचं आणि या ठिकाणी फक्त याला असं थोडंसं लांबवायचं. म्हणजे 2 पार्सल्स अशा प्रकारे हे व्यवस्थित तुम्हाला जिथपर्यंत पाहिजे असेल तिथपर्यंत शेअर हे ऑप्शन येईल. हे शेअर हे लिहिलेलं स्टिकर येईल. ठीक आहे. सबस्क्राईबमध्ये जायचं. खूप सारे सबस्क्रायबरचे तुम्हाला ऑप्शन्स येतील. तर या ठिकाणी हे मी इथे सिलेक्ट केलं आणि पुन्हा इथे लावलं. पुन्हा थोडंसं मला वाढवायचं आहे याला. तर इथे याला थोडंसं पुढे नेलं आणि हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सबस्क्राईब पण आलं. तर लाईक असेल, कमेंट असेल, सेम करायचं आहे तुम्हाला. सोपं आहे. एकदा का तुमचा हा इनशॉट ॲपवरती हात बसला ना, की असं काम आहे व्हिडिओ एडिट करण्याचं. व्हॉईस ओव्हर देताना देखील तसंच लक्षात ठेवा. व्हॉईस ओव्हर देताना तुमच्याकडे माईक असलाच पाहिजे, गरज नाही आहे.
फक्त थोडी शांतता असली घरात तर मग चालून जातं आणि शांतता नसतील तर मग माईकची गरज लागेल. आता आपला व्हिडिओ जो आहे पूर्णपणे एडिट झालेला आहे. एक्सपोर्टमध्ये जायचं. एक्सपोर्टमध्ये गेल्यानंतर इथे रिझोल्यूशन 1080p दिसत आहे, त्यावरतीच क्लिक करायचं आणि याची एस्टिमेटेड साईज आहे 658.7 MBचं, म्हणजेच अर्ध्या जीबीचा हा माझा व्हिडिओ आहे. सिम्पली एक्सपोर्टवरती जायचं आणि एक्सपोर्ट करायचं. पण जर तुम्हाला इथे हा इनशॉट ॲपचा लोगो पाहिजे नसेल तर मग या इनशॉट ॲपवरती इथे क्लिक करायचं आणि फ्री रिमूव्ह येईल तुम्हाला. फ्री रिमूव्हवरती क्लिक करायचं. जो लोगो जो आहे ना तो लोगो तुमचा निघून जाईल आणि विदाऊट लोगोचा तुमचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तयार होईल. बघू शकता की आपला जो इथे खाली इनशॉट ॲपचा लोगो होता तो लोगो गेलेला आहे. सिम्पली एक्सपोर्टमध्ये जायचं. रिझोल्यूशन 1080, फ्रेम रेट 30 FPS हीच ठेवायची. फॉर्मॅट MP4. एस्टिमेटेड साईज, प्रत्येकाची व्हिडिओ साईज ही वेगवेगळी असू शकते. तुमची क्वालिटी कशी आहे व्हिडिओची तशी तुमची व्हिडिओची एस्टिमेटेड साईज जी आहे ती असू शकते. एक्सपोर्टवर जायचं. आता माझी इथे मेमरी भरलेली आहे त्यामुळे नाही. एक्सपोर्टवर जायचं आणि तुमचा व्हिडिओ जो आहे पूर्णपणे तयार होईल आणि तुमच्या फोनच्या मेमरीमध्ये येऊन जाईल. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे आवडला असेल आणि इनशॉट ॲप यूज करणं खरंच खूप सोपं आहे. मी जसे स्टेप्स सांगितलेले आहेत तशा फॉलो करा. तुमचा व्हिडिओ जो आहे एक नंबर बनेल. नक्कीच हा इनशॉट ॲप तुम्ही डाउनलोड करा जर अजूनपर्यंत डाउनलोड केला नसेल तर, आणि यूज करून बघा. खूप फ्रेंडली यूजर आहे हा इनशॉट ॲप. यामध्ये खूप सारे अजून देखील फीचर्स आहेत, पण सुरुवातीला जर सगळे फीचर्स आपण म्हणजे आत्मसात करायचा प्रयत्न केला ना तर ते खूप असं ओव्हरलॅप होऊन जाईल. म्हणूनच आता जेवढं मी सांगितलेलं आहे ना तेवढं फॉलो करा. तुमचा व्हिडिओ जो आहे ना खूप छान बनेल. आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी देखील असंच करते. ह्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना 3-4 त्याच मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये यूज करते. म्हणून तेवढ्याच गोष्टी मी आता सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे जाऊन अजून जे काही फीचर्स राहिलेले आहेत ना ते देखील मी सांगेलच, पण सध्यासाठी आपल्याला ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तेवढ्या फॉलो करा. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा आणि जर तुम्हाला अजून देखील काही टॉपिक्सवरती व्हिडिओज बघायचे असेल तर कमेंट करून विचारा. त्यावरती देखील मी नक्कीच व्हिडिओ बनवेल. आणि अजून देखील काही समजलं नसेल तर कमेंट करून विचारा, मी उत्तर देईलच. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.